आतापर्यंत आपण विस्तार मोजण्याची जी काही पहिली पद्धत रेंज विस्तार सॉरी विचलन मोजण्याची जी काही पद्धत विस्तार ही बघितली. यांच्यामधले काही दोष म्हणजे दोन्ही पद्धती ह्या अवलंबण्यातील सर्व मुद्द्यावर नाहीत, तेव्हा सर्व मुद्द्यावर आधारित असणाऱ्या मध्य विचलनाचा आपण विचार करूया. बघा ते जेव्हा आपण विस्तार बघितला विस्तार त्यावेळेला ते सर्व आकड्यांची त्या ठिकाणी गरज नव्हती. तुम्हाला फक्त मोठा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लहान आकडा यांचीच फक्त आपण गणितीय प्रक्रिया करून विस्तार काढत होतो. बघा कालचा फॉर्म्युला तुमच्या लक्षात असेलच, एल मायनस एस म्हणजे फक्त मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या त्या दोन्हीची जी काही वजाबाकी आहे त्यावरून आपण विस्तार काढत होतो. तर आता मीन डिव्हिएशन यामध्ये आपण विचलन काढताना सगळे आकडे कसे येतील, गणितीय प्रक्रिया सगळ्या आकड्यांची करून जे काही उत्तर येईल त्यावरून आपण विचलन काढणार आहोत. मध्य विचलन याचा अर्थ बघा, समांतर माध्यापासून म्हणजे समांतर माध्य आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो होतो. मागच्या म्हणजे मीन मोड मिडियन जे दुसऱ्या चॅप्टर मध्ये आपण शिकलो होतो. तशा समांतर माध्यापासून विचलित पदांचे अंतर, बाकी जे काही पद आहेत त्यांचे अंतर असा होतो. म्हणजे मध्यापासून श्रेणीच्या प्रत्येक पदाचे विचलन काढले जाते. मध्यापासून श्रेणीच्या प्रत्येक पदाचे विचलन काढले जाते. पुन्हा एक त्याची एक छोटीशी व्याख्या दिलेली आहे बघा. एका मध्यापासून विचलनाच्या बेरजेस पदाच्या संख्येने भाग दिल्यास जे उत्तर प्राप्त होते त्यास विचलन असे म्हणतात. तर एका मध्यापासून विचलनाच्या बेरजेस पदाच्या संख्येने भाग दिल्यास जे उत्तर प्राप्त होते त्यास विचलन असे म्हणतात. ही गणितीय प्रकारची व्याख्या आहे. या तुम्हाला जेव्हा फॉर्म्युला समजेल तेव्हा ही व्याख्या लगेच समजेल. पुढचं बघा, मध्य विचलन काय असतं. परत एक या स्लाइड वरती आपण काही डिस्क्रिप्शन दिलंय. मध्य विचलन पद्धतीत पदमालेतील सर्वच पदे विचारात घेतली जात असल्यामुळे विचलनाचे हे माप अधिक योग्य समजले जाते. आता गुण जेव्हा तुम्हाला गुण दोष अभ्यासायचे मीन डिव्हिएशनचे त्यावेळेला हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवू शकता. मध्य विचलन पद्धतीमध्ये पदमालेतील सर्वच पदे विचारात घेतली जात असल्यामुळे विचलनाचे हे माप अधिक योग्य समजले जाते. मध्य किंवा मध्यक विचलन म्हणजे समांतर माध्य, मध्यक आणि बहुलक यापैकी कोणत्या तरी माध्यापासून काढलेल्या निरनिराळ्या पदाच्या मुद्द्यांचा अंतराच्या बेरजेला पदाच्या संख्येने भाग देऊन आलेली संख्या होय. तर मध्य किंवा मध्यक विचलन म्हणजे काय, तर मीन डिव्हिएशन आपण तिन्ही पद्धतीमध्ये काढतो. जसं तुम्ही आपल्या दुसऱ्या चॅप्टर मध्ये शिकलोत आपण, माध्य, मध्यक आणि बहुलक या तिन्ही ही पद्धतीतून आपल्याला माध्य विचलन काढता येते. तर ह्या तीन पद्धतीच्या अनुषंगाने या तिन्हीपैकी कोणत्याही माध्यापासून काढलेल्या निरनिराळ्या पदाच्या मुद्द्यांचा अंतराच्या बेरजेला पदाच्या संख्येने भाग देऊन आलेली संख्या म्हणजे माध्य विचलन होय. माध्य विचलनाला प्रथम आपकिरण असे सुद्धा म्हणतात. आपकिरण असं सुद्धा म्हणतात, फर्स्ट मोमेंट ऑफ डिस्पॅरेजन. तर वरीलपैकी एखादे माध्य आत्मपदाचे मुद्दे यातील अंतराला विचलन असे म्हणतात. विचलन आपकिरण हे दोन्ही ह्याचेच नाव आहेत. या विचलनाचे समांतर माध्य म्हणजेच माध्य विचलन होय. माध्य विचलनासंबंधी विशेष लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे यात विचलनाचे चिन्हे लक्षात घेतली जात नाहीत. म्हणजे सर्व विचलने चल समजून म्हणजे धन समजून, ऋणात्मक नाही तर धनात्मक समजून त्यांच्या बेरजेला पदाच्या एकूण संख्येने भागतात. माध्य विचलन करण्यासाठी पुढील सूत्राचा उपयोग केला जातो. आपण बघा ज्या वेळेला सेकंड चॅप्टर मध्ये विचलन जेव्हा काढायचो, डी 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 असं नाव दिलं होतं आपण विचलनाला, त्यावेळेला आपण त्या ठिकाणी जे काही धनात्मक आकडे आले त्यातून ऋणात्मक आकडे आपण वजा करायचो आणि सिग्मा डी काढायचो. पण या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवायची की या ठिकाणी चिन्हाचा विचार केला जात नाही, सर्व आकड्यांची बेरीज केली जाते. तर हे जे काही चिन्ह आहे माध्य विचलनाचं त्याला आपण थीटा पण डेल्टा म्हणतो. डेल्टा पण म्हटलं जातं. तर मध्य विचलनासाठी डेल्टा या चिन्हाचा वापर केलेला दिसतो. किंवा तुम्ही डेल्टा या चिन्हाचा वापर करायचा नसला एम डी असंही लिहू शकतात. एम डी म्हणजे मीन डिव्हिएशन. ठीक आहे, मीन डिव्हिएशन असंही लिहू शकतात एम डी. आणि एन इज इक्वल टू काय तर नगाची संख्या. आपण बऱ्याच वेळेस म्हणजे पहिल्या चॅप्टर पासून आपण बघतोय की एन बरोबर काय आहे,
नगाची संख्या किंवा एन बरोबर सिग्मा एक पण होतं, एफ पण होतं. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी, वारंवारता. वारंवारतेची बेरीज म्हणजेच काय तर एन. तर सिग्मा डी या ठिकाणी सिग्मा डी जे आहे ते इज इक्वल टू मध्य, समांतर मध्य किंवा मध्यका किंवा बहुलक. आपण कोणत्या पद्धतीने काढतो या तिन्हीच्या माध्यमातून काढता येतं. तर आपण मध्याच्या माध्यमातून काढत असू तर मध्य, मध्यका, मध्यांक आणि बहुलक पासून पद मुद्द्याच्या विचलनाची बेरीज किंवा पदाची एकूण बेरीज लिहिली जाते. तर अशा प्रकारचा या सगळ्यांचा मिळून एक फॉर्म्युला या अशा प्रकारचा तयार होतो. इथं फॉर्म्युला टाकलं नाही, ठीक आहे. फॉर्म्युला आहे पुढे आपल्या आणि त्यानंतर आपण त्याचा कोएफिशियंट ऑफ मीन डिव्हिएशन, मध्य विचलनाचा गुणांक, मध्य विचलनाचा गुणांक मध्य विचलन काढण्यासाठी एम डी इज इक्वल टू सिग्मा डी, ब्रॅकेट मध्ये डी ठेवलेलं आहे बघा, सिग्मा डी डिवायडेड बाय एन. म्हणजे काय तर निरपेक्ष अंतराची बेरीज. मध्य विचलन हे जर आपल्याला मराठीमध्ये वाचायचं असेल तर मध्य विचलन बरोबर आहे निरपेक्ष अंतराची बेरीज. मग निरपेक्ष अंतर कसं काढायचं हे आपण पुढे पाहणारच आहोत. आणि त्याला डिवायडेड बाय घटकांची संख्या, ठीक आहे, त्याला घटकांच्या संख्येने भाग द्यावा लागेल. तर अशा प्रकारचं थोडक्यात हे आपण डिस्क्रिप्शन बघितलं. आता आपण फॉर्म्युल्याच्या सहाय्याने कसं काढायचं हे बघूया पुढं. त्याचे काही वैशिष्ट्य पण तुमच्या लक्षात असू द्यावेत. मीन डिव्हिएशनचं पहिलं वैशिष्ट्य आहे मध्य विचलन गणिती पद्धतीने काढले जाते. हे आपण गणितच करत आहोत तर त्या गणिती पद्धतीने काढले जाते, हे एक पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं आहे श्रेणीचे प्रत्येक एकक घेऊन मध्य विचलन काढले जाते. एक मिनिट. ठीक आहे. तर पहिलं वैशिष्ट्य बघा, गणितीय पद्धतीने काढले जाते. श्रेणीचे प्रत्येक एकक घेऊन मध्य विचलन काढले जाते. विस्तारामध्ये आपण प्रत्येक आकडा गृहीत धरला नव्हता. तर या ठिकाणी श्रेणीचा प्रत्येक एकक म्हणजे आकडेवारीतले प्रत्येक आकडा घेऊन मध्य विचलन काढले जाते. तसं विस्तारामध्ये आपण तसं केलं नव्हतं. तिसरं आहे मध्य विचलन हे मध्याच्या सहाय्याने काढले जाते. हे मध्य, समांतर मध्य, मध्यांक किंवा बहुलक असू शकेल. म्हणजे कोणतेही मध्य विचलन काढताना कोणत्याही जे काही आपण तीन पद्धती मध्य, मध्यांक आणि बहुलक या तिन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने काढले जाऊ शकते. आणि विचलनात ज्या केंद्रीय प्रवृत्तीचा उपयोग केला जातो त्यास विचलन म्हटले जाते. म्हणजे मध्यांकाचा विचार केला तर मध्यांक विचलन असं म्हणू, मध्याचा केला तर मध्य विचलन आणि बहुलकाचा केला तर बहुलक विचलन असं म्हटलं जातं. आणि विचलनाचा मध्य काढण्यासाठी केवळ समांतर मध्याचा उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे विचलन काढण्यासाठी विचलनाचे हे चार वैशिष्ट्ये आपण बघूया पुढे फॉर्म्युल्याच्या सहाय्याने. जेव्हा आपण काढू त्यावेळेला हे वैशिष्ट्य त्यामध्ये असतात. वरील सूत्रात डेल्टा इज इक्वल टू, डेल्टा म्हणजे मध्य विचलन हे लक्षात ठेवा, सिग्मा टी. तर या ठिकाणी हे जे काही फॉर्म्युला आहे हा दिलेला यामध्येच परत दिलाय सिग्मा डी मध्य किंवा समांतर मध्य, मध्यांक किंवा बहुलक पासून पद मूल्याच्या विचलनाची बेरीज आणि एन इज इक्वल टू पदाची एकूण बेरीज. ह्या काही स्टेप दिलेल्या आहेत बघा. त्या स्टेप तुम्हाला जेव्हा आपण मीन डिव्हिएशन काढू पुढे एखाद्या उदाहरण घेऊन त्यावेळेला या स्टेपच्या सहाय्याने तुम्हाला काम करायचंय. पहिलं काय करायचं, सर्वप्रथम मध्याची गणना करावी लागते. पहिल्यांदा तुम्हाला मध्य काढायचंय. जसं तुम्ही आपण पहिल्या चॅप्टर मध्ये आता तुम्हाला दोन पद्धतीने आपण मध्य काढलं होतं. पहिली पद्धत कोणती, दुसरी कोणती सांगा बरं. मीन आपण कोणत्या कोणत्या पद्धतीने काढला होता. त्या दोन पद्धतीपैकी कोणती पद्धत तुम्ही वापरू शकता. अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, कोणताही सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागेल, मध्य, मध्यांक किंवा बहुलक या तिन्हीपैकी एक काढावा लागेल. ज्या पद्धतीने तुम्ही करताय त्या प्रमाणानुसार. त्यानंतर सेकंड स्टेप काय आहे, म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा मीन काढायचा आहे. हे लक्षात ठेवायचं की तुम्हाला मीन डिव्हिएशन मध्ये पहिल्यांदा मीन, मोड किंवा मेडेन या तिन्हीपैकी एक काढायचं आहे.
हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. तुम्हाला मीन काढायचं आहे म्हणजे पहिल्या चॅप्टर मध्ये आपण जे शिकलो दुसऱ्या चॅप्टर मध्ये ते तुम्हाला अगोदर करायचे. पहिल्यांदा तुम्हाला मीन काढायचं आहे. त्यानंतर दुसरी जी स्टेप आहे, प्रत्येक पद मूल्यापासून समांतर मध्य किंवा मध्य बहुलकांचे विचलन काढले जाते. आता विचलन आपण मागच्या चॅप्टर मध्ये पण विचलन कसं काढायचं हे शिकलो होतो. ठीक आहे. एक्स ग्रहित माध्य पद्धतीमध्ये आपण विचलन काढून म्हणजे ग्रहित माध्य हा आपण प्रत्येक घटकातून वजा केला होता. प्रत्येक जे काही एक्स मधून एक्स मायनस जे काही ग्रहित माध्य पकडला आहे तो आपण वजा केला होता. त्यानंतर काय करायचे, वरील विचलनाची बेरीज माहीत करून घ्यायची म्हणजे बेरीज करायची. आणि नंतर पदाच्या एकूण संख्येची बेरीज काढली जाते आणि ती एन ने दर्शवली जाते. मग किती पद आहेत म्हणजे किती नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत, आपण एन ला नंबर ऑफ स्टुडंट असं म्हणालो होतो. तर नंबर ऑफ स्टुडंट किती त्यांनी जी काही बेरीज आलेली त्याला भाग द्यायचा आहे. ह्या स्टेप आहेत तुमच्या, फक्त तुम्हाला एक थेरॉटिकल माहित होण्यासाठी. पुढे बघूच आपण कसं करायचं तर. आणि शेवटी सिग्मा डी डिवायडेड बाय एन सूत्राचा उपयोग करून मध्य विचलन काढायचे. तर बघा उदाहरण इथं घेतलंय साध्या पद्धतीतलं. एक्स 10, 12, 18 म्हणजे एक्स म्हणजे तुम्ही काही पकडू शकता. तुमच्या वर्गातील मुलांचे मार्क्स पकडू शकतात. 10 एका मुलाला आहेत, 12 एकाला आहेत, एकाला 18, 16, 20, 26 असे 1, 2, 3, 4, 5, 6 एन इज इक्वल टू 6 आहे या ठिकाणी. आणि 6 मुलांचा तुम्हाला काय करायचं, अगोदर समांतर मध्यापासून मध्य विचलन काढायचं. ते कसं काढायचं पुढच्या स्लाइड मध्ये बघू. त्यासाठी तुम्हाला अगोदर काय करावं लागेल, याचा मीन काढावं लागेल. तर बघा बरं, मीन काढून बघा, या स्लाइडवरचे आकडे बघा आणि त्यानुसार मीन काय येतो बघा याचा. पुढच्या स्लाइड मध्ये आपण काढून ठेवलेलं आहे, पण तुम्हाला एक प्रॅक्टिस होईल या हेतून सांगितलंय. कुणाला समजलं नाही का, मीन काढायचं माहित नाही का तुम्हाला? तुम्ही कॅल्क्युलेटर वापरू शकता, असं काही नाही. आणि उत्तर सांगा डायरेक्ट, मीन किती येऊ शकतो याचा. हो सर, एकच. ठीक आहे, कोणी काढलाय का? ठीक आहे, पुढच्या स्लाइड वरती काढलेलाच आहे. तुम्ही म्हणजे एवढा काही वेळ लागणार नाही. तुम्हाला काय करायचं, मीन काढण्यासाठी सगळ्या पदाची बेरीज करायची. ती येते 102 बरोबर, आणि त्याला डिवायडेड बाय 6 संख्येचं 6. हा काढला बरोबर. किती येतो? 80.3. नाही चुकलाय कुठंतरी. 17 येतो बघा. 17 102 ने तुम्ही 102 ला जर तुम्ही 6 ने भागलं तर बरोबर 17 तुमचा मीन निघेल. किंवा मग आकडे तुम्हाला व्यवस्थित, तुम्ही हे आकड्यामध्ये काहीतरी चूक केली असेल. 17 येतो सर. 17 येतो. तर या ठिकाणी काढलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला फक्त ते मीन तुमच्या लक्षात आहे का नाही, कसा काढायचं हे त्यासाठी मी सांगितलं. 17 हा मीन आहे. मग डी तुम्हाला काढायचा आहे. डी कसं काढणार तुम्ही, पुढचे काही उदाहरण आहेत त्यामध्ये व्यवस्थित डी कसा काढायचा हे सांगितलेलं आहे. पण तुम्हाला इथं मी सांगतो, तुम्हाला काय करायचंय. बोला. डी ची जी टोटल आहेत ना, ती टोटल काढून 26 त्याला डिवायडेड बाय करून 6 नी आन्सर इन 4.23. हो, पण ते 26 ते तर दिसतंय समोर, पण ते 26 कसं काढायचं हे आपल्याला अगोदर समजून घ्यावं लागेल. ते काय करायचं तुम्हाला, 17तून प्रत्येक संख्या वजा करायची. 10, 12, 16 ज्या संख्या आहेत ना, ह्या ज्या विद्यार्थ्याचे मार्क्स आपण पकडले 10, 12, 18, 16, 20, आधी मीन काढायचा आहे. आणि नंतर हे डी काढण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, जे काही मीन निघलाय तुमचा त्यातनं प्रत्येक घटक तुम्हाला वजा करायचा आहे. मग 17तून 10 गेले, खाली राहिले 7. ठीक आहे, हे डी कसं आलंय हे तुम्हाला मी इथं सांगतोय. 17तून 12 गेले, खाली किती उरतात, 5. 17तून 16 गेले, खाली किती उरले, 1. 17तून 18 गेले, खाली किती उरले, 1. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक
पदमालेतल्या प्रत्येक घटकाला तुम्ही जे काही मीन आलाय त्यातनं वजा करा. जे आकडा आलेला आहे तो डी असतो. आणि मग 26 काय आलंय तर सिग्मा डी आलंय बघा. सिग्मा डी. इथं सिग्माचं चिन्ह लिहिलेलं दिसत नाहीये, पण ठीक आहे, इथं सिग्मा पकडा. सिग्मा म्हणजे एकूण. यांची सगळ्यांची बेरीज करा, ती येते 26. सर डी मायनस मध्ये नसतो का? नाही, डी मायनस मध्ये इथं नाही पकडायचं. ते आपण मीन जेव्हा काढलं ना त्या पहिल्या चॅप्टर मध्ये डी मायनस मध्ये असेल तर मायनस मध्ये पकडायचा, पण इथं नाही पकडायचा. इथं आपण बघा, इथं तुम्हाला एक टीप दिलेली आहे. इथं कुठेतरी मी तुम्हाला इथं दिलेलं आहे किंवा इथे चला हे बघा, हे माध्य विचलनासंबंधी विशेष लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे यात विचलनाची चिन्हे लक्षात घेतली जात नाहीत. म्हणजे सर्व विचलने चल समजून, म्हणजे बेरजेचं चिन्ह इथे दिलंय, धनात्मक समजून त्यांच्या बेरजेला पदाच्या एकूण संख्येने भागायचंय. तर या ठिकाणी चिन्हाचा विचार तुम्ही करायचा नाही. करेक्ट? एवढं लक्षात ठेवायचं, कारण हे जर तुम्ही चिन्हाचा विचार केला तर परत काय होईल, तुम्हाला तुमचा गोंधळ होईल आणि उत्तर चुकीचं निघेल. आणि तुमचा आता तर काय एका वाक्यात तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आहेत, तर त्यावेळेला जर असं एखादं उदाहरण आलं तर तुम्हाला करून तिथं जर लिहायचं असेल तर नक्कीच तुम्हाला अडचणीचं होईल किंवा उत्तर चुकेल. हे बघा, ठीक आहे. आता डी कसं आलं तुम्हाला कळालं ना. आणि हे सगळ्यांची बेरीज करून बघा 26च येते का, कारण एखाद्या वेळेस इथे पण चुकीचे असू शकते, कारण मी पण करून बघितलेले नाहीये. जशाला तसं उदाहरण कॉपी केलं आणि इकडे पेस्ट केलं स्लाइड वरती. तर ठीक आहे, याची बेरीज 26 येते. आणि मग जो काही आपला डेल्टा इज इक्वल टू, डेल्टा म्हणजे काय तर मीन डेविएशन, माध्य विचलन. ठीक आहे, माध्य विचलन. मग त्यात माध्य विचलन बरोबर आहे सिग्मा डी. सिग्मा डी किती आलाय 26. मग 26 ला 26 ठेवलं फॉर्म्युल्यामध्ये. आणि एन किती आलंय, एन आपलं एन किती बघा, 1 2 3 4 5 6 आकडे आहेत म्हणून 6 एन आहे. ठीक आहे, इथं ही बेरीज यांनी करून दिली, पण याची काही गरज नाही समजा याच्यामध्ये. तर बघा 26 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू किती येतात 4.33, म्हणजे 4.33 हे उत्तर तुमचं येईल. मीन डिव्हिएशन किती येईल 4.33 उत्तर येईल. हे कसं काढलं हे बघा. आता स्लाइड वरती तुम्ही बघा, हे साध्या पद्धतीमध्ये काढलेलं आहे. पुढे आपल्याला खंडित, वर्गांतर पद्धतीमध्ये, खंडित, सतत पद्धतीमध्ये आपल्याला बघायचंय. तर इथे फक्त या स्लाइडवरच लक्ष ठेवा. आणि त्यानंतर पुढचं आहे माध्य विचलनाचा गुणांक आपल्याला काढायचा आहे. गुणांक काढण्यासाठी पण फॉर्म्युला काय आहे, कोएफिशियंट ऑफ मीन डिव्हिएशन. डेल्टा म्हणजे काय, मीन डिव्हिएशन इज इक्वल टू मीन डिव्हिएशन म्हणजे जे काही तुम्ही एमडी काढलेला आहे तो, त्याला डिवाइडेड कशाने करायचं, जो काही माध्य आलाय. माध्य हा काही ठिकाणी एक्स बारने दाखवलेला आहे, काही ठिकाणी ए ने दाखवलेला आहे. मीन ठीक आहे, मीन हा ए ने पण दाखवलेला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा. या फॉर्म्युल्याचा अर्थ काय होतो, डेल्टा म्हणजे जे काही एमडी काढलेलं तुम्ही आहे, मीन डिव्हिएशन जे काढलंय तुम्ही 4.33, ते जशाल तसं ठेवायचं. आणि ये काय आहे, तुम्ही जो काही 17 हा आकडा जे काही मीन काढलेलं आहे त्यांनी तुम्हाला भाग द्यायचा आहे. 17 जर 4.33 ला भाग दिला तर बघा 0.25 उत्तर येतं. 0.25 तुम्ही स्वतःही करून बघू शकता. 4.33 डिवायडेड बाय 17 0.2547 असे पुढचे आकडे येतात, पण आपण दोनच आकडे इथं लिहत असतो. बघा, मग अगोदर काय करायचं, समांतर माध्य काढायचा, नंतर डी काढायचं, आणि नंतर मग जे काही डी ची बेरीज, सर्व डी ची बेरीज करून घ्यायची. आणि डी च्या बेरजेला मीन जे काही तुमची एन म्हणजे नंबर ऑफ आकडे आहेत, जेवढे आकडे त्या आकड्यांनी भाग द्यायचा. ठीक आहे, 6 आकडे आहेत म्हणून 6 नंबर ऑफ स्टुडंट असतील, नंबर ऑफ वर्कर असतील, नंबर ऑफ काय असेल ते त्यांनी भाग द्यायचा. तुमचं उत्तर जे येईल त्याला आपण मीन डिव्हिएशन किंवा माध्य विचलन असं म्हणतो. हे तुमचं माध्य विचलन हे उत्तर आलं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणायचंय की सगळ्यामध्ये जे काही फरक आहे, म्हणजे मधल्या अंकापासून 17 ही जी काही मधला अंक आहे, इथून प्रत्येकाचा फरक किंवा अंतर जे आहे ते 4.33 च्या आसपास आहे. आणि हे 0.25 म्हणजे जेवढं कोएफिशियंट कमी तेवढं अंतर कमी, जेवढा जास्त तेवढं अंतर जास्त त्या आकड्यामध्ये. अशा प्रकारचं माध्य विचलन साध्या पद्धतीमध्ये काढलेलं आहे. तर आपल्याला हे मीनच्या सहाय्याने काढलेलं दिसतंय, म्हणजे
मध्याच्या सहाय्याने. आपण मध्यांकाच्या सहाय्याने कसं काढायचं हे पुढच्या स्लाइड वरती बघूयात. या ठिकाणी तुम्हाला काही अडचण आहे का बघा एकदा सगळेच. अभिषेक, बालाजी, सगळ्यांना तुम्हाला म्हणजे आता जर तुम्हाला मीन डिव्हिजनचं दुसरं विशांबर तुम्ही पण सांगा, तुम्हाला जर मीन डिव्हिजनचं दुसरं उदाहरण दिलं तर येऊ शकतं का? हो सर. हा, तर अगोदर काय करायचं विशांबर, मीन काढायचा तुम्हाला. नंतर मीन काढल्यानंतर मीन कसा काढायचा हे तुम्हाला पहिल्या म्हणजे दुसऱ्या चॅप्टर मध्ये आपण शिकलो होतो वेगवेगळ्या पद्धतीमध्ये. साध्या पद्धतीने मीन काढण्याचा छोटासा फॉर्म्युला आहे. सगळ्या पदांची बेरीज करायची, 102 आली आणि त्याला डिवाइडेड बाय नंबर ऑफ संख्या, ज्या काही संख्या आहेत त्यांनी डिवाइडेड करायचं. हे मीन काढण्याचं सूत्र. या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला मीन काढायचे. मीन आल्यानंतर डी कसं काढायचं हे तुम्हाला मी आता सांगितलं, त्याप्रमाणे डी काढा आणि त्यानंतर पुढची गणितीय प्रक्रिया करा. इथं काही अडचण आहे का या स्लाइड वरती बघा. तुम्हाला गणित, हा बोला अर्पिता, तुम्ही बोलताय. अर्पिता तुम्हाला बोलायचंय का काही? ठीक आहे. तर मी असं समजून चलतो की आता चला तुम्हाला इथली गणिती प्रक्रिया समजली, आणि एकदा गणित समजलं ना तुम्हाला हे थेरॉटिकल येऊ शकतं. बोला. सर जर आपण मीन मध्ये 17तून 10 वजा केले तर 7 येतात, आणि जर 17तून 20 केले तर -3 येतात. मग इथं -9, -1, -3 आले नाही, प्लस. नाही, आपण इथं पहिल्यांदाच आपण तुम्हाला जेव्हा मी थेरॉटिकल सांगत होतो त्यावेळेला इथं सांगितलं की आपण चिन्हाची, इथं या ठिकाणी चिन्ह माध्य विचलनासंबंधी विशेष लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे यात विचलनाची चिन्हे लक्षात घेतली जात नाहीत. म्हणजेच सर्व विचलने धनात्मक समजून त्यांच्या बेरजेला पदाच्या एकूण संख्येने भागतात. बघा इथं या ठिकाणी ही जी काही टीप दिली ना ती तुम्ही लक्षात ठेवायची. माध्य विचलन असलं तर त्या ठिकाणी चिन्ह काही लक्षात घ्यायचे नाहीत, सगळ्यांना धनात्मक समजायचं. येस सर. हा, तर एवढं तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, कारण कन्फ्युजन होतं आणि मग ते उत्तर चुकतं. एवढं लक्षात ठेवा की आपण जेव्हा माध्य विचलन करतो त्यावेळेला त्या ठिकाणी चिन्ह लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्हाला जे काही उत्तर येते ते धनात्मक स्वरूपाचंच असतं असं गृहीत धरायचं आहे. चला मग पुढचं बघूया. हे पहा, या ठिकाणी एक उदाहरण आपण असं घेतलंय की यामध्ये ते असं उदाहरण आहे की त्यामध्ये माध्य, मध्यका आणि बहुलक या तिन्ही पद्धतीनुसार आपल्याला जे काही आता आपण मीन विचलन काढले ते काढता आलं पाहिजे. त्यासाठी हे एक उदाहरण आहे या स्लाइड वरती. तर ज्या वेळेला असं दिलेलं असेल त्यावेळेला बघा, समांतर माध्य, मध्यका आणि बहुलक हे तिन्ही तुम्ही अगोदर काढून घ्या. ते आपण कसा काढायचं हे पहिल्या दुसऱ्या चॅप्टर मध्ये, म्हणजे पहिल्याच म्हणतो दुसऱ्या चॅप्टर मध्ये आपण माध्य, मध्यका आणि बहुलक हे कसे काढायचे हे शिकलो. तर बघा मीन किती आलाय बघा, या ठिकाणी मीन कसा काढलाय इथं परत काढून दाखवलेला आहे. सगळ्या आकड्यांची बेरीज करा. या ठिकाणी बघितलंय बघा, तुमच्या सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचे मार्क 25 पैकी पडलेले आहेत. 7, 4, 10, 9, 15, 12, 7, 9, 7 हे पडलेले आहेत. आणि ते विद्यार्थी किती मग बघा, 1, 2, 3, 4, 5, 9 विद्यार्थी आपण काढून ठेवलेले आहे, पण मी परत मोजतोय. तर हे विद्यार्थी किती, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 विद्यार्थी. आणि या आकड्यांची बेरीज ही 80 येते. या ठिकाणी बघा बेरीज केलेली, तर उत्तर किती येईल, माध्य किती येईल, 8.89. तर मध्यका त्याच आकड्यांची मध्यका किती येईल बघा. तर मध्यकामध्ये आपण पाहिलं होतं की चढत्या किंवा उतरत्या क्रमाने संख्या मांडायच्या. या ठिकाणी मांडलेल्या दिसतात 4, नंतर 7, 7, 7, 9, 9, 10, 12, 15. आणि या ठिकाणी मध्यकाचं साध्या पद्धतीमधलं सगळ्यात सोपा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा होता, n+1. हे तुमचं आता बघा रिपीट होत आहे, ते तिथं तुम्हाला समजलेलं असेल तर इथं काही सांगायची जास्त गरज नाही तुम्हाला. n+1 डिवायडेड बाय 2 जेव्हा विषम संख्या असते तेव्हा. तर या ठिकाणी जो काही मधला आकडा आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे 9 आकडे आहेत. 9 + 1 डिवायडेड बाय 2. तर बघा इथे 9 + 1 10 होतात. 10तून 10ला 2 ने भागलं तर 5वा अंक हा तुमचा काय असेल, मेडेन असेल, मध्यका असेल. तर या ठिकाणी हा ठळक म्हणजे ठळक करून दाखवलेला दिसतोय.
मग मध्य किती आला 8.89, मध्यका किती आली 9 आली, आणि बहुलक किती येतो बघा. बहुलक आपण अशा आकडेवारीमध्ये कोणती संख्या जास्तीत जास्त वेळा आली, बहुलकाचा आपण अर्थच काय होतो, मध्यकाचा अर्थ मधली संख्या, तसं बहुलकाचा अर्थ कोणती संख्या जास्त वेळा आलेली आहे ती संख्या बहुलक असते. तर बघा या ठिकाणी 7 ही संख्या जास्त वेळा आली, 3 वेळेस आली, बाकी 9 2 वेळेस, तर 7 हा बहुलक आहे. तर मग त्यानंतर हे तिन्ही काढून ठेवलेले आहेत आपण. त्यानंतर मीन डिव्हिएशन कसं काढायचं, तिन्ही पद्धत म्हणजे तिन्ही जे काही सरासरी केंद्रीय प्रवृत्ती आहेत त्याच्या माध्यमातून आपण मीन डिव्हिएशन कसं काढणार, तर हे या ठिकाणी आपण काढलंय. पहिल्यांदा तुम्ही जशाला तसे मार्क्स लिहा, आणि या ठिकाणी परत म्हणजे यांची बेरीज वगैरे केली, 80 डिवायडेड बाय 80 आणि n इज इक्वल टू 9. त्यानंतर डिव्हिएशन फ्रॉम मीन पासून डिव्हिएशन काढायचंय. ते परत डिव्हिएशन कसं काढायचं, जे काही मीन आलाय, मीन किती आलाय 8.89, त्यामधून 7 वजा केले, 4 वजा केले, 10 वजा केले, बरोबर त्या पद्धतीने काढायचा आणि त्याची बेरीज करायची, सिग्मा डी काढायचा. तर ते येईल 21.11. याची सगळ्यांची बेरीज करून बघा, 21.11 बेरीज येईल. त्यानंतर परत डिव्हिएशन काय करायचं, डिव्हिएशन फ्रॉम मेडेन किती आलेला आहे 9. मग 9तून 7 वजा केले, खाली राहिले 2, 9तून 4 गेले 5. सेम म्हणजे प्रोसिजर तीच आहे, फक्त तुम्हाला हे तिन्ही पद्धतीने काढायचे, त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. तुम्ही बघा हे या ठिकाणी फक्त आपण काय केलंय, डिव्हिएशन तिन्ही पद्धतीतून वेगवेगळं काढलेलं दिसतंय. तर या ठिकाणी म्हणजे विचलन काढायचंय, विचलन या ठिकाणी बघा अशा प्रकारे काढलंय, आणि त्यांचं पुन्हा सिग्मा डीएम बरोबर तेच, म्हणजे हे जे काही आकडे आहेत त्याची बेरीज करा, 21 येईल. आणि परत विचलन बहुलकापासून काढायचे. बहुलक किती आहे 7, म्हणून 7 मधून 7 गेले, खाली राहिले 0, 7 मधून 4 गेले, खाली राहिले 3. तर हे सगळं गणितीय प्रक्रिया केलेली आहे. तर असे किती मोठे आकडे दिले तरी तुम्हाला हे आलं पाहिजे. काय 50 आकडे असले तरी त्याची बेरीजच करायची, 10 आकडे असले तरी त्याची बेरीजच करायची. तर त्यामुळे एवढं काही तुम्हाला फक्त ही प्रोसिजर लक्षात आली पाहिजे, मीन डिव्हिएशन कसं काढतात, आणि ते मध्यका आणि बहुलक या तिन्ही पद्धतीच्या माध्यमातून कसं काढलं जातं हे आपण इथं पाहतोय. तर बघा या ठिकाणी सगळ्यांची बेरीज केली, तर हेच आकडे पुढं आपण जशाला तसे फॉर्म्युल्यात ठेवायचे. समांतर माध्यापासून माध्य विचलन कसं काढायचं बघा, मीन डिव्हिएशन फ्रॉम मीन, और किंवा या चिन्हाने डेल्टा इज इक्वल टू सिग्मा डी डिवाइडेड बाय एन. म्हणून किती आले बघा, ही इथला आकडा जशाला तसा घेतला, डी हा इथं घेतला 21.11, आणि एन किती आलेला आहे, एन आपण इथंच काढलेलं आहे, एन इज इक्वल टू 9 आहे. तर 9 जशाला तसं घेतलं, तर 21.11ला जर तुम्ही 9 ने भाग दिला तर किती येतो बघा, उत्तर किती येतंय बघा, तेवढंच उत्तर आलं पाहिजे 2.35. आणि परत मग मध्यकापासून फॉर्म्युला तोच आहे, फक्त मध्यकापासून जो काही आपण विचलन काढले ते तुम्हाला इथं घ्यावं लागेल. त्याला आपण डीएम म्हणलो होतो, कारण सगळ्यांना डीच असं नाव दिलं आपल्याला ते समजणार नाही. डीएम म्हणजे विचलन जे मध्यकापासून काढलंय, आणि डीझेड म्हणजे बहुलकापासून विचलन काढलेलं. हे 21 आहे, तर 21ला 9 ने जर भाग दिला तर 2.33 उत्तर येतं. आणि बहुलकापासून काढल्यानंतर सेम तीच प्रोसिजर, तेच फॉर्म्युला, फक्त तुम्हाला बहुलकापासून जे काही आलेलं आहे विचलन ते घ्यायचंय. ते आहे 23, म्हणजे 23 डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू 2.56. अशा प्रकारे तिन्ही माध्यमातून तुम्ही साध्या पद्धतीनं काय काढू शकतात, माध्य विचलन काढू शकतात. आणि इथं एक टीप दिली बघा, फ्रॉम द अबाव कॅल्क्युलेशन इट इज नियर डिव्हिएशन इज अ लेटेस्ट. हा ठीक आहे, ही टीप तुम्ही लक्षात ठेवा, फ्रॉम द अबाव कॅल्क्युलेशन इट इज नियर डिव्हिएशन इज अ लेटेस्ट फ्रॉम द मेडेन. तर मेडेन पासून जे काही मध्यकापासून जे काही आपण काढलेलं विचलन दिसतंय ते व्यवस्थित किंवा लेटेस्ट दिसतंय, किंवा ते कॅल्क्युलेशन एकदम जवळचं वाटतंय विचलनाच्या. त्यामुळे मध्यकापासून जे काही विचलन आपण काढतो, माध्य विचलन जे काही काढतो ते सगळ्यात करेक्ट समजलं जातं, अचूक समजलं जातं. त्यामुळं तुम्ही जे जे काही यानंतरचे उत्तर तुम्ही जे काही काढणार आहात ते मध्यकापासूनच काढणार आहात, समांतर माध्यापासून पण नाही आणि बहुलकापासून पण नाही. तर तुम्ही फक्त मध्यका काढून तुम्ही
सेम प्रोसिजर करून ते फॉर्म्युला मीन डिव्हिएशनचा फॉर्म्युला वापरून तुम्ही माध्य विचलन काढायचं आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया. यामध्ये काही अडचण बघा, तिन्ही पद्धतीतून तुम्हाला कोणत्या पद्धतीतून अवघड वाटतंय बघा. तुम्हाला यातला म्हणजे फॉर्म्युला समजला नाही, हे कसं काढलं, हे असं काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की विचारा. सर ते डिव्हिनेशन फ्रॉम मीन आहे ना, तर ते मायनस करून काढलेले आहेत का? नाही नाही, मायनस कुठंच नाही केलं आपण. नाही हा नाही, इथे मायनस जे आहे ना पहिल्या, हो पहिल्या स्लाइड मध्ये बघा, डी कसं काढायचं हे आपण जे आहे ना मागच्या म्हणजे दुसऱ्या चॅप्टर मध्ये पण आपण शिकलो होतो. डी कसं काढायचं, विचलन कसं काढायचं. तर विचलन काढण्यासाठी तुम्हाला अगोदर काय करायचंय, मीन काढायचंय. मीन काढला तुम्ही 8.89, बरोबर. मीन त्यानंतर मेडियन काढला, तो 9 आला, आणि मोड काय केला, 7 काढला. तर मग मीन पासून जे काही विचलन काढायचं ते मायनस करूनच काढायचंय. हे बघा 8.89 मधून 7 जर वजा केले तर खाली किती उरतात, 1.89. ठीक आहे, बरोबर. तुम्ही मायनस करून म्हणला तर ते करेक्ट आहे. त्याच पद्धतीनं काढायचंय. बघा प्रत्येक ठिकाणी आपण काय केलंय, हे काही जे काही आकडा आलाय 8.89, या आकड्यातून प्रत्येक घटक आहे, जे काही पद्मालेतल्या प्रत्येक घटकाला त्यातून वजा केलेलं दिसतंय. तर त्या पद्धतीने वजा करून तुम्ही डी काढायचे आणि त्यानंतर तिची बेरीज म्हणजे सिग्मा डी काढायची आहे. आणखी काही प्रश्न बघा. रेणुका, तुम्हाला समजलंय का सगळं? बघा तुम्ही. हो सर. मीडियन कसं काढलंय सर ते 251? मेडियन काय कसं काढलंय म्हणलं? ते मीडियन जे दिलेले आहेत ना, ते 251. मीडियन 251 कुठे दिलेलं आहे? स्लाइड वरती दिसतंय का तुम्हाला? साइडवर हा डिव्हिनेशन फ्रॉम मीडियम आहे ना, हा, डेव्हिएशन फ्रॉम मीडियन. हा त्याच्यामध्ये हा, हे पण 251. ते कसं काढलंय बघा. हे इथं आपण मीडियन पहिल्या स्लाइड मध्ये मीडियन काढून घेतलं 9. हे बघा या ठिकाणी मीडियन आपण 9 काढलेलं आहे. हे बघा, मध्य का काढली अगोदर 9, आणि ही इथं मांडली 9. डीएम इज इक्वल टू किती आहे, 9 आहे. तर 9 तून सगळ्या संख्या मग वजा करायच्यात. जसं तुम्ही 8.89 वजा केल्या तसंच. हा, 9 मधून 7 वजा करायची. हा, 9 मधून 7 वजा केले तर 2 येतात. करेक्ट. आणि इथं काय केलंय, 7 मधून केलंय बरं का. ज्या ठिकाणी मोड आपण काढलाय, मोड त्याच संख्येचा मोड काढलाय, तो 7 येतो. मोड म्हणजे काय असतं, जी संख्या जास्त वेळास आली त्या पदामध्ये, म्हणजे त्या आकडेवारीमध्ये जी संख्या जास्त वेळेस आली तिला आपण बहुलक असं म्हणत असतो, पुन्हा पुन्हा येणारी संख्या. तर तिथं त्या ठिकाणी 7 आहे. मग 7 मधून 7 गेले 0. अशा प्रकारचं प्रत्येक ठिकाणी डी वेगवेगळ्या पद्धतीनं काढलंय, ते तुम्हाला लक्षात ठेवायचंय. या ठिकाणी आपण मीन पासून तर मीन किती काढलाय त्यावरून आपण त्यातून संख्या वजा केल्यात. मग या ठिकाणी मेडियन काय काढलाय त्यातून आपण सगळ्या संख्या वजा केल्यात, आणि या ठिकाणी मोड जो काही काढलाय त्यातून आपण संख्या वजा केल्यात, आणि तिन्ही पद्धतीने या ठिकाणी काढलेले दिसत आहेत. ठीक आहे, आता यात काही कोणाला आणखी अडचण? नाही सर. ठीक आहे, तर आपण पुढच्या स्लाइड कडे वळूया. आपल्याला पुढे म्हणजे खंडित मालिका आणि अखंडित मालिका यातून पण बघायचं. दुसऱ्या आकडेवारी जर वेगवेगळ्या आकडेवारीतून कसं काढलं जाईल हे पण आपल्याला पाहायचंय. तर या ठिकाणी थोडासा थेरॉटिकल भाग आहे. वैयक्तिक पदमालेचे मध्य विचलन हे समांतर माध्यम, मध्यका आणि बहुलक यांच्यापासून काढता येत असले तरी ते मध्यकापासून काढणे अधिक उचित समजले जाते. त्याचं कारण काय, तर मध्यकापासून काढलेले माध्य विचलन कमी असते, सगळ्यात कमी असते. बघा हे बघा, मध्य आपण तिन्ही जेव्हा काढलेत, जेव्हा गणित तुमच्या लक्षात येईल ना त्यावेळेला आपोआप हे जे काही थेरॉटिकल भाग आहे ते आज तुम्ही तुमच्या मनाने तयार करू शकता. या ठिकाणी काय, मध्यकापासून जे माध्य विचलन काढलंय ते सगळ्यात कमी असते. साधारण मालापासून निरपेक्ष अंतराच्या बेरजेला घटकाच्या संख्येने भागले असता येणाऱ्या संख्येला सरासरी विचलन म्हणतात. हे बघा, माध्य विचलन, सरासरी विचलन एकच वाक्य बरं का. या ठिकाणी काही पुस्तकामध्ये सरासरी विचलन दिलेलं आहे, काही ठिकाणी माध्य विचलन असं दिलेलं दिसतंय.
तर ते दोन्हीचा अर्थ एकच होतो. तर सरासरी विचलनासाठी कोणतेही साधारण मूल्य वापरतात, पण मध्यमा अधिक वापरली जाते. तर या तिन्हीपैकी तुम्ही कोणते वापरा, उत्तर सेमच येईल, फक्त काही दशांशच्या पुढल्या संख्यामध्ये काही फरक दिसेल. परंतु तुम्ही मध्यका वापरलं तर निश्चितच सगळ्यात कमी आलेलं उत्तर असेल. या दोन्हीपेक्षा सगळ्यात कमी मध्यकाचं असतं आणि म्हणून तुम्ही मध्यका वापरावं असं सूचित केलेलं आहे. समजा आपण पुढील उदाहरणात मध्यकापासून माध्य विचलन काढणार आहोत. तर मध्यकापासून माध्य विचलन कसं काढायचं हे आपण इथं तर पाहिलेच आहे, पण पुढचं काही दुसरं एक उदाहरण आपण घेऊन ते परत बघूया. आणि कोएफिशियंट ऑफ मीन डिव्हिएशन कसा करायचा, सरासरी विचलन गुणांक. सरासरी विचलन गुणांक हे विचलन मापनाचे तौलनिक माप आहे. सरासरी विचलनाला त्याच्या माध्यमाने भागून सरासरी विचलन गुणांक काढतात. तर बघा, विचलन गुणांक जर कमी आला तर याचा अर्थ काय, तर या माध्यमामध्ये फरक कमी आहे, आणि जास्त आला तर जे काही आकडेवारी आहे त्यामध्ये फरक, म्हणजे मधल्या आकड्यापासून बाकीच्या आकड्यांचा अंतर जास्त आहे असं समजतो. तर सरासरी विचलन गुणांक हा तौलनिक माप म्हणून वापरला जातो. सरासरी विचलन गुणांक इज इक्वल टू सरासरी विचलन डिवायडेड बाय मध्यमाप. तर या ठिकाणी या उदाहरणामध्ये फक्त आपण माध्य विचलनच काढलंय, म्हणजे सरासरी विचलनच काढलंय. पुढची स्टेप जी काही काढायची या ठिकाणी काढलेली नाहीये, पण या ठिकाणी आपण स्वतः काढू शकतो त्याचा फॉर्म्युला वापरून. तर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा बरं. विचलन गुणांक इथं जर काढायचा तर किती येतो बघा. याच उदाहरणाचा आपल्याला इथं माध्य विचलन तर दिलेलं आहे, तर त्याचा फॉर्म्युला या ठिकाणी आहे बघा. कोएफिशियंट ऑफ मीन डिव्हिएशन इज इक्वल टू जे काही डिव्हिएशन आलंय त्याला तुम्हाला जे काही मीन आहे त्याने तुम्हाला भागावं लागेल. तर या ठिकाणी बघा 2.35 ला तुम्ही कशाने भागणार सांगा कोणीतरी. 2.35 ला तुम्हाला जे काही मीन, आपलं मीन किती काढले बघा 8.89, यांनी जर तुम्ही भाग दिला तर 0.26 हे कोएफिशियंट ऑफ मीन डिव्हिएशन येईल. त्यानंतर 2.33 ला पण तुम्ही तसंच केलं, भागिले 9, 0.25 विचलन हे माध्य विचलनाचा गुणांक येईल. तर असं अशा प्रकारे गुणांक तुम्ही काढू शकतात. हे उदाहरण आहे साध्या मालिकेतलं. आता थांबायचं का आपण, का एवढं उदाहरण बघायचं, कारण पाऊण तास झालाय. जास्त बी घेतलं तर तुम्ही बोर व्हाल, कारण हे असं ऑनलाईनच्या माध्यमातून कसं आहे लगेच कंटाळून वाटतं, लगेच ऐकायला आणि ते समोर बघायला जास्त वेळ. तर हे उदाहरण त्याच पद्धतीने आहे, फक्त मीन डिव्हिएशनच्या माध्यमातून काढलेलं आहे. सॉरी मध्यमाच्या साहाय्याने मीन डिव्हिएशन काढलेलं आहे. या ठिकाणी पहा डी कसं काढलं याचं थोडक्यात या ठिकाणी एक्स मायनस मेडियन तुम्हाला तिथं तसं एक्सप्लेनेशन दिलं नव्हतं, पण या ठिकाणी दिलेलं आहे. डी कसं काढायचं हे तुमच्या लगेच लक्षात येईल. जरी तुम्ही चिन्ह वापरले तरी बेरीज करताना त्याचे चिन्ह गृहीत धरायचे नाहीत. आता हे बघा 4, 7, 7, 9, 10, 12, 15 या हे समजा विद्यार्थ्याचे मार्क आहेत असं आपण गृहीत धरू. 25 पैकी तुमच्या क्लासमधील विद्यार्थ्याचे मार्क आहेत आणि एन इज इक्वल टू 9 आहे. तर या ठिकाणी डी किती येईल, 21 येते बघा. 5 आणि 2 7 आणि 2 9. या ठिकाणी मेडियन अगोदर काढावं लागेल तुम्हाला. एन ठीक आहे. तर मेडियन बघा साइज ऑफ द n+1 विषम संख्या असल्यामुळं 9 ही विषम संख्या आहे, म्हणून तुम्ही हा फॉर्म्युला वापरला. आणि सम संख्या असतील तर कोणता फॉर्म्युला वापराल सांगा बरं कोणीतरी. n/2 सर. हा करेक्ट. तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बरोबर. मेडियन किती आलं, मेडियन 9 आलं, आणि 9 तून प्रत्येक मग 4 - 9 हे तर 4 - 9 x मायनस मेडियन केलं प्रत्येक ठिकाणी तर -5 -2 -2. फक्त हे जे काही चिन्ह आहेत वजाबाकीचे हे तुम्हाला पुन्हा जेव्हा तुम्ही सिग्मा डी काढाल त्यावेळेला गृहीत धरायचे नाहीत, त्याची बरोबर बेरीजच करायची आहे.
तर अशा प्रकारे डी काढा आणि सिग्मा डी. मग पुढचं जे काही फॉर्म्युला आहे एम डी इज इक्वल टू सिग्मा डी डिवायडेड बाय एन या सूत्रामध्ये माना. डी किती आलेला 21, जशाल तसं 21 घ्या. त्यानंतर मेडेन काय काढलेलं आहे तुम्ही 9 काढलेला आहे. बरोबर 2.1 उत्तर येतं. पहिल्या उदाहरणात पण तेच उदाहरण एकच आहे. कोएफिशियंट ऑफ मेडिएशन मग एम डी बरोबर एम डी डिवायडेड बाय एन बघा 0.258 आपण त्या स्लाइड वरती असताना सांगितलं होतं 0.258. अशा प्रकारे तुम्ही मध्यकापासून पुढचे खंडित मालिकेत कसं करायचं हे आपण उद्या बघूया. आणि पुढं अखंडित मालिका किंवा सतत पदमाला याच्यामध्ये पण कसं काढायचं हे आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघू. आज जे आपण शिकलो त्यामध्ये काही अडचण आहे का तुम्हाला? नाही सर. हा ठीक आहे. तर आता मग आपण थांबूया तिथे. काही लोक लेफ्ट झालेत बहुतेक. उद्या बरोबर 1ला जॉईन व्हा. 1 ते 2 आपण उद्या हाच भाग मीन डिव्हायशनच बघणार आहोत. खंडित मालिका आणि सतत पदमाला यामध्ये बघणार आहोत. म्हणजे आकडेवारी मोठी असली तर तुम्ही कसं काढणार, मग त्यावेळेला त्या मालिका तुम्ही वापरणार जी काही खंडित आणि सतत पदमाला आहे. आणि त्यामध्ये तुम्ही सेम म्हणजे तुम्हाला जर पहिले चॅप्टर मीन मोड मेडियन हे जर व्यवस्थित समजलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही, कारण नंतर पुढचा फॉर्म्युला तुम्हाला छोट्या पद्धतीनं वापरायचा आहे. ठीक आहे, चला थांबूया. मग तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा, नाही तर आपण लगेच थांबू. सर पीपीटी सेंड करणार आहे का तुम्ही? हो, पीपीटी लगेच मी सेंड करतो. आणि तसंही तुम्हाला ते जे काही आपण हे पाठवलेत ना नोट्स, त्यामध्ये हो. बरेचसे उदाहरण सोडलेले आहेत बघा. ते याच हो, पद्धतीने आहे. सोडलेले आहेत. हो. आणि थोडं काय मी तुम्हाला या ठिकाणी आता एक गोष्ट जे आहे ना, तुम्हाला याच्यातनं जे या ठिकाणी बरोबर सांगितलंय बघा, एक्स मायनस मेडियन, जे काही मेडियन आलाय ते एक्स मधून वजा करायचं आहे. मी काय केलं होतं, मेडियन मधून एक्स वजा केले होते. हे थोडस सांगताना थोडस कन्फ्युज झालो होतो मीच. तर त्यामुळे तुम्ही एक लक्षात ठेवा, डी काढताना आपण जसं मागे डी काढलं होतं, प्रत्येक घटकातून जे काही ग्रहित माध्य वजा केला होता त्या ठिकाणी बघा, प्रत्येक घटकातून ग्रहित माध्य पद्धतीने मीन कसा काढला होता हे लक्षात आणा. आणि त्या पद्धतीने तुम्हाला इथं डी काढायचं आहे. ठीक आहे, आणि उत्तर सेमच येईल, फक्त ते तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी एक्स मायनस मेडियन इथे या ठिकाणी दिलेलं आहे, हे तुमच्या लक्षात राहावं. आपण या ठिकाणी सांगताना काय झालं, मी तुम्हाला असं सांगितलं 8.89 मधून 7 गेले, खाली राहिले 1.8, असं नाही. तर 7 मधून 8.89 उत्तर -1.89 आलं असतं, पण या ठिकाणी चिन्हाचा विचार करायचा नाही असं आपण पहिल्यांदा सांगितलंय. त्यामुळं इथं चिन्ह दिले काय नाही दिले काय काही फरक पडणार नाही, उत्तर तुम्हाला सारखंच येईल. किंवा या ठिकाणी या चिन्ह ग्रहित धरायचे नाहीत. जेव्हा तुम्ही सिग्मा डी काढताय त्यावेळेला 5, 2, 7 यांची सगळ्यांची बेरीज करायची. असं जर मीन ग्रहित माध्यच्या साईन तुम्ही मीन जेव्हा काढत होत त्यावेळेला 7, 3, 9, 1, 10, 10तून ह्या सगळ्या संख्या 5, 2, 7, 8, 9, 10, 11 वजा करायचं. मग इथं -1 आला असता त्या ठिकाणी, आणि या ठिकाणी असं आलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे, उद्या आपण खंडित मालिकेतून बघू. त्या ठिकाणी तेच फॉर्म्युले आहेत जे जुने वापरलेले. चला थांबूया, धन्यवाद. ठीक आहे, थांबायचं. हो सर. हो, उद्या 1 वाजता जॉईन व्हा. ठीक.